गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझ्या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज माझ्या भावाचा वाढदिवस होता किरणचा. आम्ही सगळे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी इकडे गावी आलेलो आहे. त्यामुळे मस्त सगळे एकत्र होते आणि त्यामध्येच किरणचा वाढदिवस होता. त्यामुळे मस्त सगळ्यांनी ठरवलं की किरणचा आज आवडीचा मेनू बनवायचा. त्यासाठी पुरी भाजीचा बेत होता मस्तपैकी गरमागरम भजे, पुरी, त्यानंतर छोलेची भाजी बनवली होती छोले आणि बटाटे एकत्र मिक्स करून मस्त छोलेची भाजी बनवली होती. रस बनवता, पुरीसोबत रस वगैरे त्याला जे आवडतं तोच मेनू होता पुरी, भाजी, रस, भजे, पापड, कुरड्या असं मस्तपैकी स्वयंपाकाचा त्याच्या आवडीचाच बेत केला होता. त्यानंतर संध्याकाळी चिकन फ्रायचा बेत होता त्याच्या बड्डेनिमित्त अगोदर सकाळी व्हेज त्याला खाऊ घातलं. त्यानंतर त्याला नॉनव्हेज पण आवडतं म्हणून चिकन फ्राय त्याला तळून दिलं संध्याकाळच्या वेळेस. मस्त एन्जॉय करत होते सगळे 7च्या दरम्यान, म्हणजे 6-7च्या दरम्यान. आपला राम, देव, परी, अनुमामा, गोकुळमामा सगळेच चिकन फ्राय एन्जॉय करत होते आणि नंतर संध्याकाळी मस्तपैकी आपल्या गोकुळच्या बड्डेसाठी केक आणि त्याच्यासाठी गिफ्ट आणण्यासाठी आम्ही गेलो. मस्त छान बड्डे त्याचा साजरा केला आम्ही. आपल्या गोकुळ म्हणजे किरण आणि राम आपला मामाच्या मांडीवर कसा बसलाय आणि हॅपी बड्डे वगैरे म्हणत होता. खरंच सिंपल पद्धतीने आम्ही सगळे एकत्र राहून छानसा बड्डे त्याचा साजरा केला. आपली परी मस्तपैकी केक लवर आहे तिला केक खूप आवडतो. त्यानंतर आपल्या आईने त्याला केक घातला. त्यानंतर आपल्या देवनीसुद्धा त्याला केक भरवला आणि हा माझा लहाना भाऊ. त्यानंतर आम्ही जे गिफ्ट आणलं होतं आमच्या परीने मामासाठी, डुगूनी मामासाठी, ते गिफ्ट ओपन केलं डुगूनी त्याला छानसं गिफ्ट दिलं होतं आणि परीनेसुद्धा त्याला छान गिफ्ट आणलं होतं. अशा पद्धतीने सिंपल घरातले सगळे एकत्र येऊन मस्तपैकी आम्ही किरणचा बड्डे साजरा केला. खरंच खूप एकत्र आल्यानंतर खूप छान मजा वाटते आणि दरवर्षी उन्हाळ्यात त्याचा वाढदिवस असतो म्हणून आम्ही छान पद्धतीने साजरा करतो. कसा वाटला तुम्हाला हा आजचा किरणचा बर्थडे ब्लॉग हे नक्की सांगा. धन्यवाद.